माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे ओळख होऊन पुढे मोबाईलद्वारे संभाषणे एकमेकांची मने जुळली। त्यानंतर झालेल्या वादातून मारहाण, धमकी आणि फेक अकाउंटद्वारे शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पीडित तरुणीने माजी नगरसेविकेच्या पुत्राविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे। 16 डिसेंबर 2023 ते 17 जून 2024 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। विराज उर्फ जेकब जॉन फुलारे, राहता रेल्वे लाईन्स, सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचे नाव आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीचे सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे 16 डिसेंबर 2023 मध्ये ओळख झाली। त्यानंतर मोबाईलद्वारे संभाषण होऊन प्रेमसंबंध जुळले। त्यानंतर अनेकदा वादविवाद झाले, मिटले। या काळात पीडितेच्या आणि नमूद आरोपीच्या दोन्ही बाजूने विरोध झाले। अधूनमधून होणाऱ्या वाद व मारहाणीमुळे पीडितेने त्यांच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून ॲसिड फेकून मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडला, इंस्टाग्रामचे फेक अकाउंट काढून याद्वारे शिवीगाळ केल्याची फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास सफनी मुल्ला करीत आहेत।